जलताराचा प्रकल्प राबवला जातोय, तो प्रामाणिकपणे राबवा। जलताराच्या एका खड्ड्याचे 12,000 मिळतात म्हणून 12,000 घ्यायचा आणि जलतारा प्रामाणिकपणे राबवायचा नाही, ही काही शेतकऱ्यांची मानसिकता आहे। अनुदान उचलायचं, मी 10 जलतारा खड्डे घेतले, मी 12 जलतारा खड्डे घेतले, सगळं लबाडी बेईमानी करायची आणि जलताराचे खड्डे घ्यायचेच नाहीत, ते व्यवस्थित राबवायचेच नाहीत, तर पाणी पातळी वाढणार कशी? जलयुक्त शिवार योजना राबवण्यासाठी आम्ही शेतात चर घेतले, पाणी अडवलं, पाणी जिरवलं म्हणायचं, लबाडीनं फक्त अनुदान उचलण्यापुरतं योजना दाखवायची आणि लबाडी करून तुम्ही पाणी अडवलंच नाही, पाणी जिरवलंच नाही। विहीर पुनर्भरणचं तसंच, बोर पुनर्भरण योजनेचंही अनुदान घेतो आम्ही, पण ते प्रामाणिक ते काम करतच नाहीत। अशा लबाडीमुळं पाणी पातळी वाढणार कशी? झाडे लावा झाडे जगवा, 1 कोटी वृक्ष 2 कोटी वृक्ष, पण ते वृक्ष लावलेले सांभाळायचे नाहीत, जतन संवर्धन करून त्याला वाढवायचं नाही, त्याला मोठं करायचं नाही, तर झाडे लावा झाडे जगवा उपक्रम यशस्वी झाला म्हणायचा कसा? आणि हवामान बदल, तापमान वाढ, दुष्काळ, गारपीट यापासून आपण संरक्षण केलो, हे सगळं लबाडच बोलणं ठरेल। त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा, झाडं मोठे करा, पाणी अडवा, पाणी जिरवा, प्रामाणिक योजना, जलताराचा प्रकल्प असू द्या, जलयुक्त शिवारचा प्रकल्प असू द्या, विहीर पुनर्भरण प्रकल्प असू द्या, किंवा गाळमुक्त धरण, गाळमुक्त नदी, नाले, ओढे, बंधारे, हे प्रामाणिक काम करून घ्या, करा। पाणी अडवा, शेतातलं पाणी शेतात मुरवा, जलतारा खड्डे प्रामाणिकपणे खऱ्याने घ्या। अनुदान उचलण्यापुरतं, पैशापुरतं उग योजना लबाड दाखवू नका, लबाडी करू नका। ह्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचं, तुमचं पण कल्याण आहे आणि सगळ्याचं कल्याण आहे। तापमान वाढ कमी होईल, पाणी पातळी वाढली जाईल, हे काम प्रामाणिकपणे करा आणि पुढील पिढीला आणि स्वतःलाही आधार द्या। लबाडी करू नका, पैशासाठी लबाडी करून तुम्ही शासनाचंही आणि स्वतःचंही वाटोळं करून घेऊ नका, ही नम्र विनंती। झाडे लावा झाडे जगवा, प्रामाणिकपणे झाडे लावून ती जगवा, सांभाळा, मोठी करा, पाणी अडवा, पाणी जिरवा, प्रामाणिकपणे खऱ्यानं इमानदारीनं प्रकल्प योजना राबवा आणि तुमचं तापमान वाढ, गारपीट, दुष्काळ अशापासून मुक्तता करून घ्या। उग अनुदान उचलायचं, 12,000ला एक जलताराचा खड्डा आहे, विहीर पुनर्भरणचे पैसे मिळतात म्हणून दाखवायचं, लबाडी करायची आणि ती योजना प्रामाणिकपणे करायचीच नाही, ही मानसिकता बदला। आणि अशा या लबाड मानसिकतेमुळंच सगळं विचित्र होत चाललंय, ते वेळीच आवरा, प्रामाणिकपणा शिका, पाणी पातळी वाढवा, झाडे लावा झाडे जगवा, तापमान वाढ रोखा, लबाडी करू नका, पैशासाठी लबाडी करून स्वतःचं नुकसान करू नका, ही नम्र विनंती। आपला शेतकरी बांधव।